याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडली धावा तृष्णेची कौतुक वाटे झाली यावेचाचे, नाव मंगळाची तेने गुणी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडली धावा तृष्णेची तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडली धावा तृष्णेची महायोग पिटे तटे भीमरथांबरं पुंडरीकाय धातु मुनिंदे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गं।
त्यांच्या कृपा अलङ्कापुरी रम्य सुवासनस्तं पदाम्बुज तेजस्फुरति प्रदेशं विधेन्द्रादिदेवे सदा स्तूयमान समाधिस्थमूर्तिं भज ज्ञान ज्ञानेश्वरा करुणाकर दया तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मिन् नकाराय नमः शिवाय याच साठी केला होता अट्टहास याच साठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अखिल ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा त्या भगवान परमात्म्याची सेवा ज्या सत्पुरुषाने केली तो सत्पुरुष सर्वांना ज्ञातच आहे परंतु तुका म्हणे का मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्तिमान असे एक व्यक्तिमत्व अलौकिक व्यक्तिमत्व ज्या कुटुंबामध्ये झालं असे वैकुंठवासी हरिभक्त परायण ज्यांना ही पदवी सार्थ ठरते भगवंताचं भजन करत करतच ज्यांनी आपला जीवनाचा अंत गोड केला
म्हणून असे असणारे वैकुंठवासी बसवेश्वर अण्णा नरहरी बागडे यांच्या या वर्ष श्राद्धानिमित्त कोणता अभंग घ्यावा आणि त्याच्यावर चिंतन करावं असं मनोमन वाटत होतं. आणि नक्कीच त्यांचं चरित्र, त्यांचाच मुलगा थोरले चिरंजीव असणारे, माझ्या गुरुकुलमध्ये शिक्षण ज्यांनी 1 वर्षामध्ये केलं आणि 1 वर्षामध्ये ते कीर्तनकार ठरले असे असणारे विजय महाराज बागडे यांनी मला त्या ठिकाणी सांगितलं, माझ्या वडिलांची मिरासेगा देवा, तुझी चरण सेवा. आणि अभंगही महाराजांनी तोच घेतला. महाराजांनी मला विचारलं, महाराज कोणता अभंग घेऊ? तर मी म्हटलं तोच अभंग घ्या. आणि मला सुद्धा या ठिकाणी कोणता अभंग घ्यावा असं वाटलं. म्हणून मी एक विचार केला, ज्या अण्णांनी आयुष्यभर परमार्थ केला, निस्वार्थपणाने परमार्थ केला, कोणती अभिलाषा स्वार्थ न ठेवता कोणीही बोलावं प्रवचनाला आणि त्या ठिकाणी प्रवचन करून यावं. कोणी जर पाकिट दिलं तर ते पाकिट सुद्धा न घेता तीच त्या मंदिराला दक्षिणा म्हणून परत पाठीमागे देऊन टाकायचे. भगवंताचा 1 रुपया ज्यांनी संसारामध्ये वापरला नाही, पहा किती ऋण झाला. असं ज्ञानोबा म्हणतात, ते ऋणवेपण दे कुणी अंगी, मी आपली याची उत्तीर्णत्वा लागी, भक्ताची या तनु त्यागी, परिचर्या करी. ते ऋणवेपण दे कुणी अंगी. ते ऋण भगवंताने पाहिल्यानंतर भक्ताची परिचर्या का नाही देऊ करणार? आणि तीच भक्ताची परिचर्या, त्या भक्ताचा उत्सव आज या 3ही मुलांनी केला. म्हणजेच मोठे चिरंजीव असणारे विजय दादा, 2 नंबरचे संजय दादा आणि 3 नंबरचे अजित भाऊ, आणि त्यांच्या 2 मुली आहेत. त्यांची नावं मला या ठिकाणी लिहून दिलेली आहेत. अशा असणाऱ्या 2 मुली सौ संगीता गजानन ढवळे व सौ सविता विनोद गुरुसारी, अशा 2 उदार मुली ज्यांनी सुद्धा आपल्या या बाबांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने कार्यक्रमात पूर्ण 7 दिवस वाहून घेतलं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, आणि तयाचा हरिक वाटे देवा. आणि या सत्याला ज्यांनी ही मोठं रूप आणलं, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह होतोय. वास्तविक पाहता मी पत्रिका वाचली आणि वाचल्यानंतर बरं वाटलं. कारण हा जो कार्यक्रम कोण करत असेल याला महत्व नाही, कोणाचं मार्गदर्शन याला महत्व नाही. भगवंत त्यांच्या मार्गदर्शनाच्या नियोजनाखाली हा सप्ताह पार पाडतो. भक्त निमित्त असतात असे असणारे सर्वांचे मार्गदर्शक बांगर बाबा, बाबर बाबा ना, रामायणाचार्य नाव काय महाराजांचं, सोमनाथ महाराज बाबर. काय झालंय, जास्त आडनावं आपल्या हिंदू धर्मात असल्यामुळं ते बाबरचं बांगर झालं बाबा, सॉरी असू द्या. आणि अशा असणाऱ्या बाबांच्या नियोजनाखाली त्यांचे सुपुत्रही या ठिकाणी आहेत, बाबर महाराज. आणि तसेच आता वास्तविक पाहता ज्यांनी चाल पहिली गायली असे व्यक्तिमत्व, ज्ञान कोकिला जरी म्हणायला हरकत नाही. आणि प्रसन्नता जी पाहायला मिळते असे असणारे आपले लाडके गायनाचार्य, सर्वांना माहिती आहे भागवत महाराज, आणि ज्यांना साथ करतात असे असणारे काळे महाराज, आणि 2ही मृदुंगाचार्य जाधव. म्हणजे बंधुराज आहेत का तुम्ही? हा, असं म्हणायला हरकत नाही. आणि असे बंधुराज 2ही जाधव भावांनी खूप छान पटवाद वाजवला. काही ठिकाणी आम्ही कीर्तनाला जातो पण साथ अशी भेटते, ती साथ आलेली रोगाची बरी, पण ती कीर्तनाची साथ नव्हती. आणि खूप सुंदर साथ. महाराज आम्ही एका ठिकाणी गेलो, प्रमाण म्हणतो, 3ही देव जैसे परब्रह्मीचे ससे. तो काय म्हणत होता माहिती का? 3ही देव जैसे परभणीचे ससे. अशी साथ उपयोगाची का? आणि सुंदर साथ या ठिकाणी ठेवा. थोडी आहे गर्दी पण सर्व आहे दर्दी. थोडी आहे संख्या पण थोड्या मनाने भरपूर संख्या आहे. मंडप फुल भरलाय म्हणल्यावर भरपूर संख्या झाली आहे का नाही? कारण महिला मंडळींची उपस्थिती भरपूर आहे, पुरुषांची उपस्थिती भरपूर आहे. आता इथूनच मागून काही पाहुणे मंडळी, श्रुतू वर्ग, पंचकृषीतील भाविक मंडळी, कारण आज काय वर्ष श्राद्ध आहे नक्कीच. आणि या बाबांच्या वर्ष श्राद्धानिमित्त कोणता अभंग घ्यावा म्हणून या ठिकाणी सुंदर असा अभंग निवडला, तो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा.
4 चरणाचा अभंग असून या अभंग हा कोणत्या प्रकरणातला आहे? नाम महात्म्यपर आणि उपदेशपर अशा दोन्ही प्रकरणातला असणारा सुंदर कीर्तन वृत्ती सेवेसाठी घेतलेला अभंग. मनुष्य जीवन किती दिवस जगला याला महत्व नाहीये, त्यांनी जीवन जगून काय केलं याला खूप किंमत आहे. अनेक जण जगतात गेले दिगंबर गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. काय प्रमाण दिलं बा, काय असावं? द्यावं तर ते योग्य द्यावं, नाही तर देऊ नाही. मी विषयाला अनुरूप असं प्रमाण महाराजांनी दिलं. वा. गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, सत्पुरुष, ऋषी मुनी, सिद्ध, साधक जे काही जगामध्ये होऊन गेले त्यांची कीर्ती आजही अजरामर आहे. त्याचं कारण आहे त्यांनी काहीतरी कीर्ती केली म्हणून त्यांचं नाव अजरामर. महाराज आपला 10वा 13वा झाल्यानंतर मुलं नंतर विसरून जातात. त्यांचं काहीतरी श्राद्ध केलं पाहिजे, 5.5 महिने वर्ष श्राद्ध. परंतु मात्र या ठिकाणी या मुलांना द्यावे तेवढे धन्यवाद आहे पाची भावंडांना की यांनी आपल्या वडिलांचा एक मृत्यूचा वर्ष श्राद्धाचा सोहळा, शेवटचा सोहळा एवढा मोठा गोड केला. त्या कुटुंबासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. पहा, केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणं याला काय म्हणतात? कृतज्ञ म्हणतात. आणि केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा त्याला काय म्हणतात? कृतज्ञ. कृतज्ञ. एका ज्ञच्या पुढे काय? कृतच्या पुढे ज्ञ आणि एका कृतच्या पुढे काय? न. लक्षात ठेवा. कृतज्ञ म्हणजे केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारे, म्हणजे कोण? आजची ही पाची भावंड. आणि कृतज्ञ म्हणजे काय? आपल्या आई वडिलांचं काही महत्व ज्यांना कळत नाही, आई वडिलांचं जे काही नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त आहे का नाही, विहित कर्म निश्चित कर्म असे कर्माचे प्रकार आहेत. नैमित्तिक कर्म आहे. कोणतं कर्म आहे? नैमित्तिक. वर्ष श्राद्ध करणं. आणि ते कर्म ज्यांनी केलं, कारण आई बापांना न जुमानणारे, आई बापांचा विचार न करणारे अशी पिढी आता जन्माला आली आहे. नवे नवे आज वर्ष झालंय आणि वर्ष होऊनही या ठिकाणी आपल्या वडिलांचं वर्ष श्राद्ध झालं पाहिजे आणि तेही फार मोठ्या उत्सवामध्ये झालं पाहिजे. आणि असा ज्यांनी मानस अंगीकारला आणि तो उत्सव या ठिकाणी साजरा करून दाखवला. म्हणून मला सांगायचं काय होतं की जन्माला प्राणी आलाय
पण प्राणी आल्यानंतर एक जन्माचा सोहळा होतो, एक लग्नाचा सोहळा होतो आणि तिसरा कोणता होतो सोहळा? म्हणून ज्ञानोबा म्हणतात देहाचा म्हणजे मृत्यूचा सोहळा होतो. देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोया ना म्हणू नये धनंजया जिया परी. जन्म आहे त्याला मृत्यू हा अट आहे, मग तो कोणी असो. ज्ञानोबा सुद्धा म्हणतात होळीमध्ये उपजेते नाशे नाशते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका. घटिका म्हणजे घड्याळ. बघा घड्याळाचा तास काटा असेल, मिनिट काटा असेल, आहे का नाही? त्या ठिकाणी सेकंद काटा असेल, सारखं काय असतो फिरत असतो, पुन्हा परत त्याच आवृत्तीवर. तसं जन्म मरणाचं फेरे हे लक्षात ठेवा. आणि या जन्म मरणाच्या फेऱ्यातून जर सुटायचं असेल तर काय केलं पाहिजे? सत्संगती केली पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि ते संगत संतन की करनी एकावर एक आहे का नाही? गाणारे मंडळींसाठी एकदा टाळ्या वाजवा. मंडळींसाठी म्हणून नामदेवराय महाराज एका अभंगामध्ये नमन करतात. काय करतात? प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराची असं या अभंगामध्ये. तर जीवनामध्ये फोन बंद करा की नामदेव महाराज काय म्हणतात? प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगी आता दंडवत. आता बंधू रंग भूमिका आणि कीर्तनी उभे होती लोका. टाळ मृदंग श्रोते देखा आणि त्या माझे नमन दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला. अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे. कारण वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोतेवी. आणि श्रोतेवी छान आहे, गायकही छान आहे, टाळकरी मुलं सुद्धा छान आहे. ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ही मुलं शिक्षण घेतात त्या महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद. त्यांच्यासाठी तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. लक्षात ठेवा, तरणा भाग्यवंत आता कीर्तनात नटला पाहिजे, वरातीत नटला नाही पाहिजे. बरेच जण नटतात पण जिथं नटायचं नाही तिथं नटतात आणि जिथं नटायचं तिथं नटत नाही. म्हणून या कीर्तनामध्ये नटलं पाहिजे. आणि कीर्तनामध्ये नटल्यानंतर काय होतं? असा परमार्थ झाला पाहिजे. काय माहिती का? परमार्थ होत असताना ना सर्वांना घेऊन परमार्थ झाला पाहिजे, सर्वांना घेऊन कीर्तन झालं पाहिजे. यारे यारे
प्रमाण मस्त. या रे लहान थोर या ते भलती नारे नाही. फक्त एक व्यासपीठ आहे वारकरी संप्रदायामध्ये, काही तर कोणीही या आणि शुद्ध होऊन जा. प्रमाण देऊ नका आता, कारण प्रमाणामध्येच कीर्तन होईल. मला सांगायचंय काय की तुम्ही सर्वजण तयार आहेत, परंतु आता वक्त्याला सुद्धा वेळ दिला पाहिजे, आहे का नाही? म्हणून असा असणारा हा भगवान परमात्मा आणि त्याचं नाम आपल्या मुखामध्ये येण्यासाठी काय केलं पाहिजे? जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आणि अशा कुळामध्ये ज्यांचा जन्म झाला असे वैकुंठवासी हरिभक्त परायण बसवेश्वर अण्णा, साहजिकच त्याने खूप जीवन कृतार्थ त्यांचं झालेलं बघा, लक्षात ठेवा. कारण नक्कीच वैकुंठातून ते म्हणत असतील, कारण कोणाचा सोहळा होत नाही मृत्यूचा, हा सोहळा आहे मृत्यूचा. वर्ष झालंय आणि आता हा सोहळा होतोय. त्याचं कारण आहे जो भगवंताच्या सोहळ्यामध्ये साजरा होतो, ज्या भगवंताच्या सोहळ्यामध्ये म्हणजे पालखी सोहळ्यामध्ये ज्यांनी जीवन घालवलं, कितीतरी पायी वाऱ्या केल्या. सोहळा तो सोहळा तो झाला, देवे केला अंगीकार, देवाने अंगीकार करावा. कारण कोणाचाही होत नाही. भले भले गेले, परत विचारलं नाही कोणी त्यांच्या अपत्यांनी. किती दाखव तुम्हाला अशी उदाहरणं तुमच्या गावामध्ये बी असतील. पण यांनी खूप कृतज्ञ भाव या ठिकाणी ठेवला, केलेल्या उपकाराची जाणीव ठेवली आणि जीवनामध्ये, कारण असा बाप भेटणं फार अवघड आहे, लक्षात ठेवा. असा बाप ज्यांच्या जीवनामध्ये भेटला ते पाचही भावंड खूप भाग्यवान आहेत, खूप भाग्यवान आहेत. म्हणून मुद्दा म्हणून मी या ठिकाणी आज हा अभंग घेतला, ज्याने आयुष्यभर परमार्थ केला. दोन काळ, एक मध्यान्ह काळ आणि दुसरा अंतकाळ. मध्यान्ह काळ म्हणजे काय? मध्यान्ह काळामध्ये म्हणजे आपल्याला जन्म प्राप्त झाल्यानंतर मृत्यू समयीचा जो काळ असतो त्याला मध्यान्ह काळ म्हणतात. त्या मध्यान्ह काळामध्ये मनुष्य काय करतो? ल्यावे, खावे, बरे असावे सदैव, हेच धरी हाव संसारी, गृही व्हावे धनधान्य, बास फक्त उपजीविका, उदरनिर्वाह, अन्न वस्त्र निवारा या गरजा भागवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतो. पण काही मी उद्धार पावेल, काही कृपा करील नारायण, अशी मात्र तळमळ त्याच्यामध्ये जाणवत नाही. आणि असा हा मध्यान्ह काळ ज्याने संसारही चांगला केला, प्रपंच, आणि तितक्याच ताकदीचा परमार्थ देखील केला. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे त्यांचा मुलगा आज हरिभक्त परायण झालेला आहे. महाराज, पोट भरण्याच्या विद्या आपल्या मुलांना शिकवण्यासाठी बरेच जण पाठवतात. कोणी डॉक्टरला पाठवतं, कोणाला इंजिनियरला पाठवतं, कोण कुठं पाठवतं डिग्री मिळवण्यासाठी, कारण पोट भरण्याची विद्या आहे ती. पण जीवन उद्धारायची विद्या ज्या मुलाने शिकली, पहा किती असतील पवित्र त्यांचे आई वडील महाराज. म्हणून ज्ञानोबाराय सुद्धा समाधी घेत असताना देव म्हणी रुक्मिणी हाची योगी देखीला नाही. आता जर सांगायला गेलं प्रमाणांचा जर विचार केला तर अनेक प्रमाण मला या ठिकाणी सांगता येते, कारण पाठांतर जास्त आहे, गायकांचं बी आहे, माझं आहे, टाळकरी मंडळींचा. पण प्रमाण देत देत राहिलं तर आपण कीर्तन चिंतन होणार नाही. म्हणून असा सात्विक मुलं देवाला सुद्धा त्याचा काय वाटतो? हारिक वाटतो. आणि अशी सात्विक मुलं ज्यांच्या कुटुंबामध्ये जन्माला आले असे वैकुंठवासी बसवेश्वर अण्णा, आणि यांच्या निमित्त मुद्दाम हा अभंग घेतला, कारण हा मध्यान्ह काळ प्रपंच करता करता त्यांनी मात्र परमार्थ सोडा नाही. बाबर महाराज त्याला साक्षीदार असते, बाबर महाराज बरोबर ना.
म्हणून असा मध्यान्ह काळ भगवंताचं नाव घेता घेता कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम आपण म्हणतो, कारण चाले हे शरीर कोणाचे असते आणि कोण बोलविते हरिविना. एकवी ऐकवी एक नारायण अनेक प्रमाणात येत. म्हणून हा मनुष्य जन्म प्राप्त झालाय, परंतु त्याच्यामध्ये हित काय करायचंय, आपल्याला नामस्मरण करायचंय. दिले दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण. म्हणून या देवाने हा भगवंताचे भजन पूजन करण्यासाठी ध्यान धारणा करण्यासाठी हा नरदेह दिलाय. देवे दिला देह भजन गोमट 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 तोया नाला देह भजन गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. महाराज खूप प्रमाणात देतात, पण प्रमाण थोडी मला कमी द्या. कारण काय आहे, मला चिंतनच प्रमाणावर मांडावं लागेल. कारण प्रमाण दिलं म्हणजे चिंतन त्याच्यावर करावं लागतं. वक्त्याचं कर्तव्य लक्षात ठेवा. ही लोक प्रमाण देतात आणि त्याच्यावर जर वक्ता बोलला नाही, कारण आम्ही जे कीर्तनकार आहोत, ज्या तालमीत शिकलोय ती तालीम पवित्र आहे आणि पावन आहे आणि परिपक्व आहे. कशी तालीम आहे सांगून जाऊ का? जातो सांगू. आमची जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, ज्या संस्थेची स्थापना ज्यांनी केली असे स्वानंद सुखनिवासी जोग महाराज काय होते तुम्हाला सांगतो. शनिवार वाड्यामध्ये प्रवचनाची त्यांची नित्याची सेवा असायची. महाराज पुण्यामध्ये शनिवार वाड्यामध्ये त्या ठिकाणी प्रवचन द्यायचे आणि प्रवचन देत असताना श्रोतवर्ग काय व्हायचा, मंत्रमुग्ध होऊन जायचा. आणि मंत्रमुग्ध होऊन गेल्यानंतर साहजिकच त्या ठिकाणी श्रोत्यांना भानही राहायचं नाही, कारण त्यांची वाणीच एवढी पवित्र आहे की नाही. पवित्र ती वाणी आहे ना, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ, अशी ज्यांची वाणी होती. कारण म्हणतात ना प्रमाणे बोले तैसा चाले आणि त्याची वंदावी पाऊले, असं ज्या तालमीत आम्ही शिकलो असे जोग महाराज होते. आणि त्या ठिकाणी प्रवचन करत असताना तिथे एक खानदेश मधला एक श्रोता त्या ठिकाणी बसलेला होता. आणि तो श्रोता दररोज चिंतन ऐकायचा आणि त्याला वाटायचं, अरे जसं विजय भाऊंला वाटलं, अजित भाऊंला वाटलं, संजय भाऊंला वाटलं, त्या दोन्ही मुलींना वाटलं की आपल्या वडिलांचा सोहळा झाला पाहिजे, लोकांना ज्ञानदान झालं पाहिजे. ज्ञानदान होता त्यामध्ये अन्नदानही झालं पाहिजे आणि आमच्या वडिलांना सद्गती चांगली प्राप्त झाली पाहिजे. त्या इच्छेनं त्यालाही वाटलं आपल्या गावाकडील लोकांना महाराजांचा कार्यक्रम घेऊ आणि कार्यक्रम घेऊन गावाकडील लोकांना तृप्त करू, प्रवचनाचे कार्यक्रम घेऊ. आणि महाराजांना विनंती करू लागला की महाराज आमच्या गावाकडे चला. महाराज म्हटले, बाबा मी येऊ शकत नाही, माझी नित्याची सेवा आहे आणि नित्य कर्म आहे, मी ही सेवा सोडून गावाला येऊ शकत नाही. असे 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, पुन्हा विनंती केली तरीही जोग महाराजांनी त्या विनंतीला मान दिला नाही. बाबा तुम्हाला सांगतो, तिसऱ्यांदा विनंती केली तरी ऐकलं नाही. चौथ्यांदा काय वाटलं, आता आपण एकदा बघतो, दुसऱ्यांदा बघतो, तिसऱ्यांदा बघतो, पण चौथ्यांदा बघत नाही. चौथ्यांदा काय म्हणतो, आता याचा विषय सोडून द्या. पण त्याला काय वाटलं की आपण जोग महाराजांना काही देत नसल्यावर जोग महाराज आपल्या गावाकडे कार्यक्रमाला येत नाही. जोग महाराजांना विनंती केली, जोग महाराज तुम्हाला काय हवंय ते सांगा, मी तुम्हाला ते देतो. परंतु जोग महाराजांनी विनंती ऐकली नाही. म्हणले मी काही घेतच नाही. जसे अण्णा काही घेत नव्हते प्रवचनाचं, तसं मी काही घेतच नाही. मला नकोय, मला काय पाहिजे ना असं काहीच नकोय. तुम्ही जे मागाल मी ते द्यायला तयार आहे, परंतु तुम्ही आमच्या गावाला एक दिवस तरी या. जोग महाराजांनी विनंती ऐकली नाही, कारण जोग महाराजांना तिथे प्रसन्नता वाटत होती. हजारो श्रोते त्या ठिकाणी येत होते. ते म्हणजे माझ्या हजारो श्रोत्यांचा त्या ठिकाणी मंत्रमुग्ध होऊन जातात प्रवचनामध्ये, त्यांचा हिरमोड करून मी तिकडे तुझ्या गावी येऊ शकत नाही. मग त्याने काय केलं, युक्ती केली. एक दिवस महाराज त्याच्या गाडीमध्ये पैशाची पोतीची पोती आणली आणि ते पैसे दाखवले. महाराज हे तुमच्यासाठी आणलंय,
तरीही महाराजांना कबूल झाले नाही. आणि मग त्या ग्रस्ताला मात्र राग आला. अरे मी महिनाभर महाराजांच्या पाठीमागं लागलोय. सगळे लोक पैशासाठी धनासाठी आहे का नाही, तुका म्हणे धन आणि धनासाठी देती प्राण. धनाच्या पाठीमागं कोण नाहीये सांगा. या ठिकाणी कोणता व्यक्ती असा का तो धनाच्या पाठीमागं नाही? त्याने हात वर करायचा. कोण आहे का कोणी? मला वाटतं कोणीतरी असावा. नाही, असे क्वचितच असतात अन्नासारखे. महाराज मी तुम्हाला एवढी धन दौलत देतोय तरीही तुम्ही माझा कार्यक्रम स्वीकारित नाही. जगाच्या पाठीवर तुम्हाला एवढी धन दौलत पैशाची पोती दाखवणारा एकही व्यक्ती भेटणार नाही, एवढं मी तुम्हाला देतोय. तो रागवून बोलला जोग महाराजांना. पण जोग महाराज सुद्धा तितक्याच ताकदीचे होते. मऊ मेना हुनी आंबी विष्णुदास कठीण वज्रास भेद. महाराज जोग महाराजांनी सुद्धा त्याच ताकदीने उत्तर दिलं. अरे बाबा जगामध्ये तू जेवढे पैसे देतो ना त्याच्यापेक्षा जगामध्ये एवढ्या पैशाला लात मारणारा फक्त एकच पठ्य आहे, तो म्हणजे जोग महाराज आहे. तो म्हणजे पठ्य जोग. अशा तालमीत घडलेलो आहे आम्ही. त्याच्यामुळे आम्ही प्रमाण दिलं ना त्याच्यावर दोन शब्द बोलणारच. आम्ही काय टिपणे कीर्तनकार नाही, लक्षात ठेवा. मुद्दा म्हणून सांगायचं कारण त्याचं असं आहे की जोग महाराजांनी सुद्धा शेवटपर्यंत काय अट्टहास केला, भगवंताच्या नामाचा अट्टहास केला. आणि त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी जीवनमुक्त जीवन त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त करून गेलं. जीवनमुक्त म्हणजे काय? जिवंत असून कोणत्याही गोष्टीची आसक्ती नसणे, त्याशी अटॅचमेंट म्हणजे आसक्ती नसणे, ममत्व नसणे, त्यापासून अलिप्त असणे, त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. काही माणसं बघा संसारात असतात पण आसक्त नसतात. पण बरेच अशी माणसं आहेत, बरेच नाही तुम्ही आम्ही सर्वजणच संसारात आहोत पण संसाराला कसे आसक्त आहे. पक्षी अंगाने उतरती ते का गुंतवणी राहती तैसे असावे संसारी आणि जोवरी प्राचीनाची दोरी. प्रमाण नका देवा. कारण मला भीती काय वाटायला लागली माहिती का, इकडून प्रमाणाचं वर्ष तिकडून प्रमाणाचं वर्ष. आणि विद्वान आहेत सगळे गायक मंडळी, कारण दिलंच पाहिजे प्रमाण. तसं जीवनामध्ये ममत्व ठेवायचं नाही आणि अशी आसक्ती न ठेवणारी हे महात्मे. आणि का जीवनामध्ये हे घडलं त्याचं कारणच असे कारण त्यांनी जीवनभर काय केलं, नामस्मरण केलं. आणि ते नामस्मरण कसं केलं, जीवनमुक्त होऊनही. आणि तो गोड त्यांनी जीवनाचा गोड कसा केला, शेवट केला. शेवट कसा केला, गोड केला. हेच महाराज अभंगाच्या प्रथम माझ्यासाठी केला होता. सुंदर म्हटला, सुंदर प्रथम चरण सुंदर म्हटला. वा
ह्याला म्हणतात कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक. लक्षात ठेवा. तुमची मुलं आहे ना, तुम्ही इंजिनियर डॉक्टरला पाठवा, तुमच्या मुलांच्या चेहऱ्यावरचं तेज बघा आणि आमच्या मुलांच्या शेळी भाकरी खाणाऱ्या मुलांचं तेज बघा. हे तेज कोण देतं? आमची माऊली देते. लक्षात ठेवा. कारण आमच्या मुखामध्ये काय आहे? नाम. लक्षात ठेवा. आमची गायनाचार्य महाराज बघा, मृदुंगाचार्य महाराज बघा. आहे का तुमची मुलं अशी? त्याला काय लागतं? जन्मोजन्मी आम्ही भाऊ पुण्य केले, मागे बहुत जन्म हेच करीत आलो आम्ही. आहे का नाही? लक्षात ठेवा. एक कुळामध्ये जर हरिभक्त तयार झाला ना, आईच्या इकडे 21 कुळ आणि बापाच्या इकडे 21 कुळ, म्हणजे 42 कुळाचा उद्धार होतो. मग आता आपण काय करायचा निर्णय हा पण घ्या. आणि जिथं संस्कार असतात तिथं संपत्ती ही आपाप येते, आणायची गरज भासत नाही. माऊली महाराज काकडे बरोबर ना? कारण नित्य नियम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळ. जर त्याचं नाम मुखात आहे ते लक्ष्मी कुठं राहते? जिथं नाम आहे तिथे लक्ष्मी राहते. लक्षात ठेवा. आणि लक्ष्मी कुठेही टिकत नाही. जिथं नाम असतं तिथं लक्ष्मी टिकत असते. काय कमी करून ठेवलंय बरं सांगा? या कुटुंबाला सुद्धा काय कमी ठेवलंय? खाऊन पिऊन सर्व सुखीत का नाही? देवाचं नामस्मरण करा, देव तुम्हाला तारून घेतले. लक्षात ठेवा. आमची वास्तविक पाहता स्थिती काय झालेली माहिती का? आम्ही भ्रमंती करत आलो. दुपारी 2 वाजता निघालो. काल दुपारी 2 वाजता निघून त्या ठिकाणी प्रवास करत 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 फटांगरे दादा आहेत, पुण्याचे फार मोठे उद्योजक आहेत. पुन्हा हरिभक्त पर्यंत माऊली महाराज काकडे, आमचे विद्यार्थी 5 विद्यार्थी आलेले आहेत. आम्ही सर्वजण प्रवास करत 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 आमची धर्मपत्नी बी या ठिकाणी आलेली आहे. कारण आमचं प्रेम या कुटुंबाशी इतकं घट्ट झालंय. कारण गुरु शिष्य जी परंपरा आहे त्या परंपरेला मी म्हणत नाही की मला त्यांनी गुरु मानावं, पण आपण म्हणतो द्रोणाचार्याचा पुतळा करून एकलव्याने जशी धनुर्विद्या प्राप्त केली तशी विद्या ज्यांनी प्राप्त केली असे विजयदादा बागडे यांच्या प्रेमास्तव आम्ही या ठिकाणी आलो. वास्तविक पाहता जी निष्ठा, जो निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, ज्यांचे वडील जसे जगले निष्ठावंत तसं त्यांचा मुलगाही निष्ठावंत. एकही कलंक ज्यांच्या जीवनामध्ये नाही चारित्र्याच्या. काय भाग्य असेल महाराज. आणि देव सुद्धा बघा काही कुटुंबामध्ये परिस्थिती आणतो, चांगलं करण्यासाठी आणतो. बघा देवाने सुद्धा काही कुटुंबामध्ये आपण म्हणतो अरे याच्या कुटुंबामध्ये हा एवढा हरिभक्त, तरी याच्या कुटुंबामध्ये अशी का परिस्थिती आली? कोणाला कशाचं दुःख असतं? कोणाला वडिलांचं दुःख असतं, कोणाला भावाचं दुःख असतं, कोणाला पत्नीचं दुःख असतं, कोणाला मुलीचं दुःख असतं, कोणाला मुलाचं दुःख असतं. दुःख आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार. दादाच्या जीवनामध्ये सुद्धा काही अशा घटित गोष्टी घडल्या, परंतु वास्तविक अर्थात देवाची भक्ती करण्यासाठी देवालाच वाटलं की माझ्या संताच्या कुळामध्ये संताचा अवतार पुन्हा झाला पाहिजे, आणि म्हणून दादा आज हरिभक्त पर्यंत म्हणून याचसाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. म्हणून संत महात्मे हे जर चिरंतर कशाचं स्मरण करत असतील ते मरणाचं स्मरण करतात, अंतकाळाचं स्मरण करतात. पण तुम्ही आम्ही मात्र अंतकाळाचं स्मरण करत नाही. आपल्याला वाटतं आपण असेच चिरंतर राहणार आहोत. नाही. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया है, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना कमल मुख तू राम नाम तुले. है काय? जिंदगी जिंदगी एक किराए का घर है. महाराज म्हणा जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है. इतना
बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. म्हणून संत महात्मे मरणाची आठवण ठेवतात. तुम्ही मात्र आम्ही मात्र मरणाची आठवण ठेवत नाही. कितीही लाखाचा नाही, कोटीचा नाही, अब्जावधीचा बंगला बांधला बाबा. आपला अंत्यसंस्कार कुठे होतात? अंत्येष्टी स्मशानभूमीमध्येच. ऐका ना, लक्षात ठेवा. जन्माला आलाय त्याला मृत्यू अटळ आहे, आणि तो मृत्यू अटळ असल्यामुळं जो शेवटचा अंतकाळाचा विचार करतो तो निश्चित भगवत स्वरूप होतो. यात किंचितही संशय नाही. गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये 8व्या अध्यायामध्ये 5व्या क्रमांकाचा श्लोक आहे. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भाव याते नास्तेत्र संशय. मरणी जया जे आठवे तो देची गती ती पावे, म्हणून सदा स्मरावे माते चित्वा. किंवा जागता जव असे तेने ध्याने भावना भाविजे, आणि डोळा लागत ठेव देखीजे तेची स्वप्नी. म्हणजे जो अंतकाळी माझे स्मरण करतो, चिंतन करतो, ध्यान करतो, धारणा करतो, नामस्मरण करतो, तो निश्चितच मला प्राप्त होतो. यात किंचितही संशय नाही. आणि नक्कीच अण्णा भगवत स्वरूप झाल्याशिवाय राहिलेली नसते. कारण एवढा मोठा भागवत कथेचा सोहळा होतोय, अखंड हरिनाम सत्याचा यज्ञ होतोय, ज्ञानदान होतंय, अन्नदान होतंय, आणि सर्व भूम शहरातील भाविकांना, पंचक्रोशीतील भाविकांना या ज्ञानदानाचा, अन्नदानाचा आस्वाद भेटतो. किती मोठं भाग्य असेल. मला सांगायचं की याचसाठी केला होता अट्टहास, आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि असा शेवटचा दिवस गोड झाल्यानंतर इच्छा केली ते पावलो, आहे का नाही. आणि ती इच्छा तृप्त झाली. आता कशाची आशा राहिलेली नाही. आता काय झालं, मी तृप्त होऊन त्या ठिकाणी परिपूर्ण झालो. हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या आता निश्चिंतीने पावलो विसावा. काय ठिकाणी असं म्हणावं लागतं, अरे म्हणा रे बाबांनो, परंतु इथं म्हणायला सांगायला लागत नाही. कारण खूपच छान सर्वांचं जे साथ म्हणतो ना, खूपच छान भेटलेले. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आणि खुंटली धावा तृष्णेची या. कसं म्हणाल महाराज, तव शब्द कुपिके येतरी ते नोडवेची अवधानाची आंजोई, ते नावे का अर्जुने तयवेळी माघाची होता. अवधान रूपी जी आंजोळी ती अर्जुनाची कमी राहिली होती. अवधान भगवंताच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. कारण भगवंत आपल्या अंत समयाला आपला भक्त कसा माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो हे भगवंत सांगत होते, परंतु त्या ठिकाणी अर्जुनाचा नाही. आणि मग अर्जुनाचं अवधान न राहिल्यामुळं साहजिकच भगवंतांनी पुन्हा त्या ठिकाणी अवधान आल्यानंतर अर्जुनाचा विचार सांगितला की बाबा, माझ्या भगवत भक्ताचं मी काय करतो, ते ऋणवेपण देखुनी अंगी मी आपली याची उत्तीर्णत्वा लागी, आणि भक्ताची या तनु त्यागी परिचर्या करी. परिचर्या म्हणजे दिनक्रम. योगक्षेमम वहाम्यहम. कोणतं बोधवाक्य? LIC चा आहे का नाही. योग आणि क्षम, अप्राप्त गोष्टीची प्राप्ती होणे याला काय म्हणतात? योग म्हणतात. आणि प्राप्त झालेली गोष्ट चिरंतर टिकणे याला काय म्हणतात? क्षम म्हणतात. मनुष्य जन्म प्राप्त झाला
हा काय तुमच्या सर्वांच्या आपल्या सर्वांच्या बाबतीत योग आहे, परंतु तो चिरंतर टिकणे त्याला काय म्हणतात क्षेम. आणि तो क्षेम करण्याचं काम कोण करतं? भगवान परमात्मा. अंत काय आहे का नाही? नित्य पाठ करी इंद्रायणी केली होय अधिकारी सर्वता. एक प्रमाणे हरिपाठाचं संत सज्जनांनी घेतली प्रचिती आणि आळशी मंदमती हरितया संभाळी अंतर्बाह्य. अंतर आणि बाह्य प्रकारे हरी संपादित असतो. का तर त्या देवाला त्या भक्ताची काय असते? चिंता असते. म्हणून फक्त खाणे पिणे है ना, गायनाचे महाराजांनी लगेच गुप्ती वाजवले. मला सांगायचं काय? फक्त खाणं पिणं यासाठी हृदय दिलाय का? नाही. त्याच्या जीवनामध्ये कोणताच सत्कर्म नाही. आणि मग अशा माणसाच्या तोंडात कसं काय नाव देईल भगवंतच नाही. मुलं मुंबई पुण्याला राहत असल्यामुळे तिकडे सात्विक झाले, चांगल्या मित्रमंडळींची संगती झाली, त्यांना भगवत उपासनेचा छंद लागला. पण वडिलांना मात्र लागलेला नव्हता. मुलं आली घरी का? आपल्या बाबांचं दुखतंय, वडील आजारी आहे, मग त्यांची सेवा करू राहिले. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे ही जी इंद्रिय असतात ना, टप्प्याटप्प्याने त्यांचं काय रेंज कमी होत जाते. म्हणजे ऐकायला कमी होतं, डोळ्यांनी पाहायला कमी होतं, वाचाने बोलणं कमी होतं, काही काहींची वाचा ही जाते. तसंच त्या बाबांची वाचा गेली होती, बोलता येत नव्हतं. पण अस्पष्ट म्हणजे थोडस स्पष्टता नाही वाक्यामध्ये बोलण्यामध्ये, परंतु दोन शब्द यायचे. काय यायचे दोन शब्द? वा के. त्यांना असं वाटलं आपल्या बाबांना नक्कीच काहीतरी देवाचं नाव घेऊ वाटलं. कारण वा म्हणजे वासुदेव आणि के म्हणजे केशव. अशा प्रसंगी काय सांगायचं बाबा, त्यांनी काय केला? कोणत्या प्रकारचा विचार केला नाही. जरी बाबांचं वय झालंय, वडिलांचं वय झालंय, परंतु आपण चांगले डॉक्टर बघायचे आणि त्यांना औषध द्यायचं. आणि अशा प्रकारे विचार करून दोन्ही मुलांनी चांगले डॉक्टर बोलवले आणि हजारो रुपये खर्च केले. मात्र बाबांना गुण हा यायचा तो आला. कारण प्रयत्न केला ना, प्रयत्न थोडा गुण येतोच. कोणताही उपाय केला आपण उपाय करत नाही, गुण येणार कसं काय? तसा उपाय केला, गुण आला. पण बाबांना गुण आल्यानंतर बाबांनी वासुदेव केशव नाव घेतलं नाही. बाबांनी नाव काय घेतलं? अरे वासरू कोपऱ्यामध्ये केरसुनी खातय, तुमचे डोळे फुटले का? आणि बा थोड्याच वेळामध्ये नंतर त्यांचा गतप्राण झाले. वासरू केरसुनी खातय, तुमचे डोळे फुटले का? वासरू केरसुनी खातय हे सांगण्यासाठी वाक्य शब्द येत होते त्याच्या तोंडात, पण वासुदेव केशव असं नाव त्याच्या मुखाला आलं नाही. कारण जन्मभर काय केला? प्रपंचच केला, देवाचं नामस्मरण केलं नाही. मग नक्की त्याच्या जीवनामध्ये शेवटला नामस्मरण कसं येईल महाराज? येऊ शकत नाही. तसं जन्मभर जी आपण क्रिया करतो तीच आपल्याला अंत समयाच्या वेळेस प्रचितीला येत असते. आणि ते प्रचिती तुकोबारायांना स्वतः आली. कारण कौतुक वाटलं, कारण त्याचं असं आहे की ती प्रचिती त्यांना स्वतः त्यांनी जीवनामध्ये अनुभवली आणि ते जीवनामध्ये नाम घेतल्यामुळं मला कौतुक वाटते. तुकोबारा एका जन्माची भक्त नव्हती बरं का, लक्षात ठेवा. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, प्रत्येक युगामध्ये तुकोबाराय होते. सांगा सत्ययुगामध्ये कोण होते? बाबा महाराज तुकोबाराय. नरसिंह अवतारामध्ये नृसिंह अवतार, वा भक्त प्रल्हाद. बाबांनी उत्तर दिलं. महाराज त्रेतायुगामध्ये तुम्ही गायनाच्या मायको या, म्हणजे मला डोळ्यासमोर येते, कारण तुमच्यावर कीर्तन खूप डिपेंड आहे. ऊन लागते. ओके. ऊनाचा सूर्यप्रकाश घेणं ही शरीरासाठी ड जीवनसत्व चांगलं भेटतं. असो, कारण तुम्ही समोर नाही दिसले, तुम्ही श्रोते जर प्रसन्न नाही दिसले, कारण तुमची जर चेहरे सूर्यफुलासारखी जर प्रसन्न दिसली नाही, आहे का नाही, तर मला काय वाटेल का तुम्ही सर्वजण कंटाळलेले आहे. तुम्ही प्रसन्न आहेत ना सर्वजण? कारण काय होतं माहिती का, वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते. मी काय सांगत होतो? काय कीर्तन नाही, मी सांगत काय होतो, ते नामस्मरण मुखाने घेत असल्यामुळं मी आता काय झालं, कृतकृत्य झालोय. माझी तृष्णा पळून गेलेली आहे आणि तृष्णा पळून गेल्यामुळे साहजिकच त्या ठिकाणी काही आशा राहिलीच नाही. आणि ही आशा न राहिल्यामुळं साहजिकच मी काय झालोय, पूर्ण तृप्त झालोय. कारण आशा निघूनच जाते. भगवंताचं नामस्मरण करून, नामस्मरण जे करतो ना, जो भगवंताची सेवा करतो, त्याला या आसक्तीविषयी एरती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवस्था. म्हणून अशी तृष्णा निघून गेलेली. कारण नामस्मरण करता करता मी सांगत होतो काय, तर त्रेतायुगामध्ये कोण होते? तुकोबाराय.
अंगद लक्षात ठेवा. त्रेतायुगामध्ये कोणाचा अवतार झाला? प्रभू रामचंद्रांचा. अंगद होते. नृसिंह अवतार सत्यलोकामध्ये नृसिंह अवतार, त्याच्यामध्ये भक्त प्रल्हाद होते. त्रेतायुगामध्ये कोण झाले सांगा? अंगद. आणि द्वापार युगामध्ये श्रीकृष्णाच्या उद्धव. वा, खालून उत्तर मिळालं. आणि तत्नंतर द्वापार युग झाल्यानंतर कलियुगामध्ये नामदेव महाराज. आणि नंतर परत 16व्या शतकामध्ये राहिलेले अभंग पूर्ण करण्यासाठी तुकोबाराय. लक्षात ठेवा. म्हणून जे जे अवतार झाले आणि तुका त्यांचे बरोबर मार्ग हा सत्य आहे आणि सात्विक आहे. म्हणून आता मी निश्चितीनं पावलोय, कारण मी ह्या प्रत्येक युगामध्ये भगवंताची भक्ती केली. आता मी तृप्त झालोय, मला कोणतीही अभिलाषा राहिली नाही. हेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात. कौतुक वाटे झाली वेचाचे नाव मंगळाचे तेरे गुणे नाव मंगळाचे तेरे गुणे. त्या मुलासाठी एकदा टाळ्या वाजवा, कारण या एवढ्या लहान वयामध्ये आमचा ध्वजस्तंभावरी वानरू जो मूर्तिमंत शंकरू आणि सारथी शारंग धरू अर्जुन येसी. तो अर्जुनाचा सारथी कोण होता? भगवान परमात्मा श्रीकृष्ण भगवान परमात्मा होता. आणि आमच्या रात्रभर प्रवासाचा सारथी कोण जर झाला असेल त्याला बागडे दादाही साक्षीदार आहे, अजित बाबूही साक्षीदार आहे, आणि ज्यांना ज्यांना आम्ही फोन केले ना ते साक्षीदार आहे की आमची रात्रभर भ्रमंती चालू होती. भूम कोणत्या दिशेला आहे? कारण भूम आम्हाला कळानच, कारण खड्ड्याचं साम्राज्य भरपूर मोठं होतं. वैभव श्री ताईंसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. असं सारथीपणाचं काम ज्यांनी केलं असा जो मुलगा आहे, माऊलीचं स्वरूप आहे बघा, लक्षात ठेवा. मी त्याला माऊलीचं रूपच मानतो. रेडेश्वर समाधीच्या ठिकाणी आळे फाटा त्या ठिकाणावरचा विद्यार्थी आहे, आळे फाट्याचा विद्यार्थी आहे. आणि त्या आळे फाट्यामधून एकच एवढा मनुष्यानाम सहस्रेषु कच्चित येतती सिद्धे येततामपि सिद्धानाम कच्चित मा व्यक्ती तत्वतः. हजारो माणसांच्या मध्ये एखादा भगवत भक्त होतो, असा हा भगवत भक्त झालेला आहे. आणि रात्रभर ड्रायव्हिंग केले बघा. त्याला लायसन नाही, त्याचं वय लायसन मध्ये बसत नाही, परंतु त्याचे वडील आजारी आहेत आणि कोणत्याही प्रकारचा विचार न करता स्वतः परिश्रम घेतले, स्वतः मॅप लावला आणि त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी पोहोचवलं.
रात्रभर आम्ही सगळेजण जागे आहेत बरं का, लक्षात ठेवा. याचे साक्षीदार विजय दादा सुद्धा रात्रभर आमच्यासाठी जागे होते. अजित भाऊ सुद्धा जागे होते. महाराज तुम्ही काळजी करू नका, तुम्ही नक्की याल. आणि आम्ही नक्की या ठिकाणी आलो, कारण त्याला चिंता आहे का आपल्या भक्ताचा उत्सव साजरा करायचा आहे. विठ्ठल म्हणून जीवनामध्ये भगवत भक्ती झाली पाहिजे. आणि ते आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि खुंटलिया धावा तृष्णेची. तृष्णामध्ये इच्छा आकांक्षा संपल्याच. नवे नवे तुकोबाराय म्हणतात कौतुक वाटे झाली या वेचाचे. कारण त्याचं कारणच आहे की प्रत्येक युगामध्ये आमचे तुकोबाराय काय होते, भक्त होते. एवढं भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंतावर सुद्धा ऋण झालं. आणि म्हणून ऋण झाल्यानंतर भक्ताचं ऋण झाल्यानंतर भगवंताला सुद्धा भक्ताचं ऋण फेडावं लागतं. म्हणून तुकोबारायांका अनेक वेळा मागणी केली, पण तुकोबाराय म्हणले नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव आणि मी भक्त तू देव ऐसे करी. मी भक्त असावं आणि तू देव असावं. याच्यामध्ये काय आनंद आहे, हा आनंद आम्ही घेतो. काय पाण्यातील मासा झोप घेतो कैसा आहे का ना. जावे ज्याच्या वंशा देवाची काय. वैभवश्री ताई आम्ही सर्वजण जो आनंद घेतोय, कारण काय माहिती का, आपण कधी त्याच्यामध्ये जातच नाही, त्याच्यामुळे त्याचा आनंद आपल्याला कळत नाही. आपला आनंद कशामध्ये माहिती का, बंगला, गाडी, प्रॉपर्टी, इस्टेट, नातवंड आहे का नाही, मरो टेकिले शरीर आणि पाया खोदून बांधे घर. त्याचं विश्व म्हणजे भूम. भूम मध्ये असणारी एक गल्ली आणि गल्लीमध्ये असणार एक घर, एवढंच विश्व आहे. पण आमचं विश्व कसं व्यापक आहे. ताई पहिल्या मुंबईला होती कथा आणि तदनंतर इथं कथेला आली. त्याच्या अगोदर वृंदावनला कथा होती. वृंदावनला फार मोठा आश्रम आहे. ताई कोणत्याही कथेला किंवा कथा ग्रामीण भागामध्ये जर घ्यायची म्हटलं तर ताईची कॉस्ट फार मोठी आहे. लक्षात ठेवा. युट्यूबला प्रसिद्ध आहेत ताई, लक्षात ठेवा. त्या महाराष्ट्रात प्रसिद्ध नाहीत, जगात ज्यांची प्रचिती आहे अशा ताई तुम्हाला. आणि तुम्ही सर्वांनी आनंद घेतला कथेचा. श्रीमद भागवत गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे. म्हणून मला सांगायचं काय की आम्ही तरणे आहेत, पण तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. वास्तविक पाहता ताईंचं दर्शन व्हावं म्हणून मी ताईंना या ठिकाणी आमंत्रित केलं. आणि ताई सुद्धा स्वतःहून या ठिकाणी आल्यात माझ्या कीर्तनासाठी. ताईंना द्यावे धन्यवाद तेवढे थोडेच. अशीच त्यांच्या उत्तर त्यांच्या जीवनामध्ये कार्य हो. कारण लाखाच्या शिवाय लाख नाही म्हणजे त्या ठरवत नाहीये, त्यांचे शिष्यवर्ग ठरवतात. परंतु माझ्या शब्दाला फक्त एक शब्दाला मान दिला. ताई म्हटलं कुठे कथा आणि कोणती तारीख आहे. पैशाचं सुद्धा म्हटलं नाही किती द्यायचे किंवा काय. म्हणलं ताई किती, तरी अजिबात 1 रुपयाचं नाव ज्यांनी काढलं नाही. कारण अशा असणाऱ्या ह्या ताई आहेत, त्या ताईसाठी एकदा ताई वाजवा. बाजारू कथाकार अनेक जण झालेले आहेत, पण बाजारू कथाकारांच्या पाठीमागे लागून समाजाचा उद्धार होऊ शकणार नाही. परंतु परमार्थाच्या मार्गावर ज्यांची वाटचाल आहे आणि ज्यांचं जीवन निरपेक्ष आहे, निस्वार्थी आहे, अशा असणाऱ्या या ताई. तुम्ही प्रचिती घेतली असेल असो. मी सांगत काय होतो, कीर्तन सांगत होतो आहे का नाही. कीर्तनामध्ये कोणता भाग सांगत होतो, अभंगाचं 3रं चरण बाबर महाराज, बरोबर ना. कौतुक वाटे झाली या वेचाचे आणि नाव मंगळाचे किंवा नाम मंगळाचे तेने गुणे. कौतुक वाटे झाली या वेचाचे, झालेल्या परिश्रमाचं कौतुक वाटतंय की मला काय भगवंताचं नाव जे मंगलमय नाम आहे ते माझ्या मुखामध्ये येतंय. आणि आता मला ते नाम आल्यामुळे साहजिकच त्या ठिकाणी मी जीवनमुक्त जरी झालो असेल, परंतु ती मुक्ती नावाची जी नवरी ना, ती नवरी मी वरलेली आहे. आणि आता तिच्या बरोबर मी माझा संसार खेळीमेळीनं करतोय. मुक्ती म्हणजे मुक्ती नावाची हाडामासाची मुलगी नव्हे बर का, लक्षात ठेवा. मुक्त्या 4 आहेत, सायुज्यता, समीपता, सलोकता, स्वरूपता. त्यापैकी कोणती तरी मुक्ती ती तुकोबारायांना प्राप्त झाली होती. पण तरीही त्या मुक्ती बरोबर काय संसार थाटला. कोणी, तुकोबारायांनी थाटला. आणि काय म्हणलं तुकोबाराय, हेच महाराज अभंगाचे शेवटचे. तुका म्हणे मुक्ती परणी नावारी, तुका म्हणे मुक्ती परणी नावारी, तुका म्हणे
तुका म्हणे मुक्ती परिणी नवरी आता दिवस चारी खेळी. तुका म्हणे मुक्ती परिनिली नवरी आणि आता दिवस चारी खेळी मिळी. आपण कोणत्या स्त्रीशी संसार करतो? हाडा मासाच्या स्त्रीची संसार करतो. स्त्री बरोबर हाडा मासाच्या पुरुषाबरोबर संसार करतो. मात्र तुकोबारायांनी हाडा मासाच्या स्त्री बरोबर किंवा पुरुषाबरोबर संसार नाही केला. तुकोबारायांनी कशा बरोबर संसार केला? मुक्तीच्या बरोबर संसार केला. आणि जे जीवनमुक्त असतात असे जीवनमुक्त तुकोबाराय मुक्ती बरोबर संसार करतात आणि मुक्ती बरोबर संसार करून आता दिवस चारी खेळले. म्हणून आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी आणि बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. म्हणून तुकोबारा किती वेळा आले वैकुंठातून? बाबर महाराज किती वेळा आले? पहा महाराजांनी उत्तर दिलं. कोणाबरोबर आले, कशासाठी आले, तर त्याचं 1 तास कीर्तन जाईल. मी सांगत नाही. पण आपल्या कन्येसाठी आले आहे का नाही? निरोबारायांसाठी आले. आणि तिसरे कोणासाठी आले? कोणासाठी आले सांगा? आपले सुदुंबऱ्याचे असणारे कोणते? संताजी जगनाडे, त्यांच्यासाठी सुद्धा तुकोबाराय आले. एवढा मोठा अधिकार तुकोबारायांचा आहे. आणि त्या तुकोबारायांनी आपल्याला मार्ग दाखवलाय. मार्ग दाखवून गेले आधी दयानिधी संत ते. आणि या संतांनी आपल्याला मार्ग दाखवला. आजही तुम्ही त्या ठिकाणी जा, भागीरथीच्या गावामध्ये तुकोबाराय आले होते. तुकोबारायांना काय शेवया आणि दुधाचा त्या ठिकाणी म्हणजे मुलीनं काय केलं होतं? भोजन केलं होतं, शेवया. आणि आजही तो उत्सव साजरा केला जातो ताई, आणि फार मोठ्या थाटामाटामध्ये. आणि दूध कशाचं काढलं होतं माहिती का? नंदीचं दूध काढलं होतं. नंदीचं म्हणजे
म्हटलं की वेळ कमी आहे म्हणून मी थांबवलं की भगवान परमात्म्याची बा किती मोठी ताकद आहे देवाचं. आणि तुकोबर आहे तुका विष्णू नाही दुजा आणि म्हणे रामेश्वर भट्ट महाविष्णूचा अवतार आहे का नाही. तुकोबर आहे काय होते महाविष्णूचा अवतार होते म्हणून विष्णू आणि तुकोबर आहे भिन्न नाही. आपण म्हणतो देवते संत निमित्त त्या प्रतिमा आणि असे तुकोबर आहे. एकदा पुन्हा आले कोणासाठी आले संत निरोबर आहे का नाही. भगवंत आले भेटीसाठी पण भगवंताला सुद्धा निरोबर आहे का म्हणजे येथे तुझं लागी बोलाविले कोणी आणि पार्थिल्या वाचून आलं देवा निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा आणि तुकयाचा धावा करीत असो. मी आम्ही तुकयाचा धावा माझ्या सद्गुरूचा धावा करतोय आणि तुकोबरायांना यावं लागलं. संताजी जगणारे महाराजांच्या यांच्यासाठी यावं लागलं. मला सांगायचं काय की तुकोबारा हे तुकोबाराय होते ज्ञानोबारा हे ज्ञानोबाराय होते. कारण त्याच्यावरून आपण काय करणार आहोत कारण त्यांनी स्वतः अनुभवलं आणि मग जगाला सांगितलं. तुकोबारायांनी संसार केला आणि संसारातले जे अनुभव आहे ते अभंगाच्या रूपामध्ये प्रतिपादन केले आणि त्या प्रतिपादन करून आपल्या सर्वांना सत्मार्ग दाखवला. असे तुकोबर आहे आणि या तुकोबरायांचा सुंदर असा गोड अभंग आपण घेतला. म्हणजे तुकोबराय ज्ञानोबराय ज्या देवाची भक्ती करत होते का प्रत्येक देवाचे आई बाप तुम्हाला सांगता येतील. कृष्णाचे सांगता येतील श्रीराम प्रभूंचे सांगता येतील परंतु एकच असा देव आहे त्याचे आई वडील सांगता येत नाही. तो देव कोणता तुम्हाला सर्वांना माहिती कोणता देव आहे तो पंढरीश पांडुरंग परमात्मा. कोणी म्हणते द्वारकेची मूर्ती आहे कोणी म्हणते बालाजीचं रूप आहे कोणी म्हणते बौद्ध अवतार आहे. म्हणून काय अवताराच्या राशी तो हा उभा विठेवरी अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्यात्यासी वापर मादीवर खुन बांधली कैसी. कोण म्हणतंय ज्ञानोबाराय म्हणतात. सगळ्या संतांनी ज्या सावळे परब्रह्म आवडे आजीवा मनी मन राणीवा भर केली. असा अखिल कोट ब्रह्मांड नाही घडविला नाही बैसविला असा असणारा जो अखिल कोट ब्रह्मांड नायक. म्हणून लाखो नाही कितीतरी लाखो पालख्या ज्या पांडुरंगाच्या वारीला जातात. म्हणून एवढ्या सगळ्या संतांच्या पालख्या कुठं जातात रक्तवाहिन्यांसारख्या शरीरात रक्तवाहिन्या असतात तसं सर्व संतांच्या पालख्या कुठे जातात पंढरपूरला जातात आणि तुम्ही सुद्धा जातात. आणि जे जात होते असे ते असणारे वैकुंठवासी बसवेश्वर अण्णा बागडे. वास्तविक पाहता आमच्या गुरुकुल संस्थेमध्ये जे शिक्षण घेतात विजय दादा मला असं कधी कधी भासतं की देवच हे कार्य करून घेत असतो. दादाने तिकडे यावं नामस्मरण चिंतन दादांचं सतत चालावं आणि त्यामध्ये फोन यावा अजित दादांचा की तुला अर्जंट आता इकडे भूमला यावं लागेल. आणि दादा या ठिकाणी आले आणि मला फोन केला महाराज असं असं झालंय. मी म्हटलं निश्चितच हे भगवत स्वरूप झाले कारण मुलगा इकडे शिकायला यावा आणि इकडे बापाने 1 महिन्याच्या आतमध्ये प्राण भगवंताला समर्पण करावं एवढी सोपी गोष्ट नाही. कारण देवालाही वाटलं आता ही परंपरा चालवणारा कोणीतरी आहे. आता याचं कार्य संपलेलं आहे म्हणून अण्णांचं कार्य संपलं म्हणून अण्णांना बोलवून घेतलं आणि त्या अण्णांच्या या कार्याची पावती म्हणून अण्णांनी जे कर्म केलं पवित्र आणि त्या अण्णांच्या स्मरणार्थ या ठिकाणी वर्ष श्राद्धानिमित्त हरिकीर्तन ठेवलं नवे भागवत कथा. आणि आता दादा त्या ठिकाणी ब्राह्मणांच्या वतीने जी पूजन वगैरे केलं जातं मंत्र वगैरे म्हटले जाते त्यासाठी तिकडे गेलेले आहे. आणि अशा असणाऱ्या दादांचा आपल्याला या ठिकाणी अण्णांचा आपल्या वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम करायचा आहे. आपण सर्वांनी फुलं टाकून या ठिकाणी बरोबर किती वाजता करायचं आहे 11:15 बरोबर ना 11:15 फुलं टाकायची आणि आपल्या कीर्तनाची समाप्ती आपल्याला करायची. कारण ज्यांनी जीवन जगले असे सुंदर जीवन जगलं साच आणि मवा मितले आणि रसाळ शब्द जसे कल्लोळा अमृताची ज्यांची वाणी होती प्रामाणिकपणा होता मनमिळाऊपणा होता असे अण्णा. आणि अण्णांचं सर्वांना माहितच आता भूमकर मंडळीने त्याचं काय कारण कर्मामध्ये देव पाहणारे असे असणारे अण्णा आणि त्यांच्या स्मरणात या वर्ष श्राद्धानिमित्त जे कीर्तन घेतलं आणि त्या अण्णांनी ज्या देवाची भक्ती केली त्या देवाचं सर्वांनी एकदा भजन करायचंय. सर्वांनी तयारीत राहायचं. आता आम्हीच म्हणायचं आणि तुम्ही मात्र टाळी वाजवायची नाही मुखाने नामस्मरण करायचं नाही ही चूक आहे. मात्र सर्वांनी हात वर करा. महिला मंडळी सोडून महिलांनी खाली ठेवले हात पुढे तरी चालून पुरुषांनी वरती हात करा सर्वांना. हो
याचसाठी केला होता टास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची कवतुक वाटे झाली या वेचाचे नाव मंगळाचे तिन्ही गुणी आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची तुका म्हणे मुक्ती परिनेली नोवरी आता दिवस चारी खेमे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची ज्यांची तृष्णा हरपली ज्यांची आकांक्षा हरपली इच्छा हरपली आणि ज्याने मुक्ती नावाची नोवरी स्वतः पत्कारली आणि त्याच्याबरोबर खेळीमध्ये संसार करू लागले असे जगद्गुरु तुकोबाराय आणि या तुकोबारायांनी हा गोड असा अभंग या ठिकाणी आपल्या शेवटच्या क्षणाला प्रतिपादन केला कारण तुकोबाराय देहात असून सुद्धा मुक्तीचा स्वतः साजरा करत होते त्याचं कारणच असे तुकोबारायांनी जीवनभर काय केलं परमार्थ केला नवे नवे मागील जन्मामध्येही परमार्थ केला म्हणून त्या पुण्याची पावती म्हणून तुकोबाराय सहदेह कुठे गेले वैकुंठाला गेले मला सांगायचं का की बरेच जण आता बऱ्याच संघटना आल्यात बरेच काही विचार व्हॉट्सअपवर मांडले जातात त्याचं कारणच आहे नास्तिक प्रवृत्तीची लोक वाढलेली आहेत आणि आस्तिक प्रवृत्तीची लोक कमी झालेली आहेत कारण हा तुम्हाला सर्वांना माहित आहे सत्ययुगामध्ये किती पुण्य होतं ताई सत्ययुगामध्ये किती पुण्य होतं 100% पुण्य होतं पुन्हा काय झालं सत्ययुग संपलं आणि नंतर कोणतं युग चालू झालं त्रेतायुग त्रेतायुगामध्ये परत 25% पुण्य कमी झालं तदनंतर कोणतं युग आलं सांगा आता मगाशी मी सांगितलं होतं काय मंडळी त्रेतायुगानंतर द्वापार युग आला तिथं 25% पुण्य कमी झालं किती वर्ष आयुष्य झालं ते आयुष्य नाही किती पुण्य कमी झालं परत 25% म्हणजे किती उरलं 50 म्हणजे त्रेतायुगामध्ये 50 राहिलं द्वापार युगामध्ये 25 कमी झाले म्हणजे परत 25 राहिलं फक्त म्हणजे 25 कमी होत कलियुगामध्ये 25% पुण्य राहिलं आणि 75% पाप राहिलं म्हणून असत्याशी रिजले जन आणि पापा देती अनुमोदन कारण आपण म्हणतो एखादा भगवत भक्त आहे त्याच्या कुटुंबामध्ये अशी का परिस्थिती निर्माण व्हावी त्याच्या कुटुंबामध्ये असंच का दुःखाचे अनुभव यावे त्याचं कारणच असतं भगवंत ती रूपरेखा आणत असतो कारण देवाचा धावा करण्यासाठी कारण प्रपंच सुटत नाही लक्षात ठेवा प्रपंच होतो परमार्थ हा करावा लागतो आणि दादांना प्रपंच सुटला आणि 1 वर्षभर दादांनी आमच्या गुरुकुलमध्ये साधना केली ज्ञानेश्वरी असेल गाथा असेल महाराज एवढा पवित्र अंतकरणाचा निर्मळ मनाचा सद्वृत्तीचा माणूस जर मी पाहिला असेल तुम्ही अनुभव घेतला मी अनुभव घेतला रात्रभर आमच्यासाठी जागे राहिले आम्ही तर जागे होतो प्रवासामध्ये पण रात्रभर 15 मिनिटाला कॉल करायचे तुम्ही कुठं आलात तुम्हाला काय अडचण आहे का असं ज्यांचं अंतकरण मी खरंच भाग्यवान समजेल की दादांसारखा मुलगा ज्या घरामध्ये जन्माला आला आणि दादांसारखा नवरदेव ज्या पत्नीला भेटला असेल आणि त्या मुलांनाही धन्यवाद मानतो की दादांसारखं वडील ज्या मुलांना भेटले असेल मला सांगायचं काय की आणि राम लक्ष्मणाची जोडी कशी असते हे अजित भाऊ आणि मी विजय भाऊ या दोघा भावांमध्ये बघितले आणि असे दोन्ही मुलं आणि तदनंतर संजय दादा त्यांची मधली बंधुराज मला सांगायचं काय की या ठिकाणी जी काय म्हणतो आपण भावांची एकी भावांनी तिन्ही भावांनी दोन्ही बहिणींनी या ठिकाणी यावं आणि बाबांचा उत्सव 1 दिवस नव्हे तर 7 दिवस साजरा करावा याच्यापेक्षा मोठं भाग्य काय असेल म्हणून दादांसाठी आणि या कुटुंबासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा आणि आता आपण या ठिकाणी ज्या दादांनी पूर्ण आयुष्य भगवंताच्या भक्तीमध्ये घालवलं नवे नवे निस्वार्थीपणाने प्रवचन सेवा केली प्रामाणिकपणा धरला पंढरीची वारी केली त्या दादांचा या पुण्यतिथी म्हणजेच वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आणि या वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी आता या ठिकाणी फुलं घेऊन हातात सादर राहायचंय आणि गेल्या दिगंबर ईश्वर विभूती हे प्रमाण म्हणून या ठिकाणी फुलं टाकायचे गेल दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती हो राहिल्या विभूती जगा
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय वैकुंठवासी बसवेश्वर अण्णा महाराज की जय. हरी याच साठी केला होता टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली धावा तृष्णेची या म्हणून अट्टहास केला पाहिजे. तो कसा केला पाहिजे? जीवनभर केला पाहिजे भगवंत नामाचा, नाम उच्चारण्याचा, ध्यान करण्याचा. कारण जर आपण तो सवय आपल्या इंद्रियांना लावून घेतली नाही तर आपल्या अंत समयाला ती आपल्या सवय लागणार नाही नामस्मरण करण्याची. आणि भगवंत सुद्धा ते नाम आठवून देणार नाही मुखामध्ये. कारण का? इंद्रियाला जे वळण पडतं, जे संस्कार असतात तेच इंद्रिय करतात. जे जे इंद्रिय म्हणती तेची जे पुरुष करती तेची ते तरली न तरती विषयी शंदू. कारण पंचविषय असतात, शब्द स्पर्श रूप रस गंध. त्या पंचविषयामध्ये मनुष्य भुलून जातो आणि त्याला नाम मुखामध्ये घ्यायचं, नामस्मरण करण्याची ही आठवण सुद्धा राहत नाही. म्हणून या इंद्रियाला हाताने टाळी वाजवण्याची सवय लावा, या मुखाने भगवंताचं नाम घेण्याची सवय लावा, या कानाने भगवंताचं गुणगान ऐकण्याची सवय लावा, या पायाने भगवंताची वारी करण्याची सवय लावा. आलं का लक्षात? म्हणून दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. म्हणून भगवंताने हा भगवंताची भक्ती करण्यासाठी अण्णांनी जशी जीवन जगले तसं जीवन आपण जगण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा. आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून नातरी बालक बुबडा बोली का वाकुडा ते चुका पावली ते चोच करून मावली रिजे जवी. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देऊ. त्याच्या अगोदर ज्या संतांनी आपल्याला मार्ग दाखवला त्या संतांचं एकदा आपण भजन करूया. ज्ञानेश्वर ज्ञान